नमस्कार, सगळ्यांचं स्वागत. आजवर आमच्या अंतरंग या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही अनेक मान्यवरांशी संवाद साधला आहे. त्यात शिक्षक, साहित्यिक, वक्ते, कलाकार, समाजसेवक यांचा समावेश होता. आणि आज जे या मांदियाळीत दाखल झाले आहेत त्यांनी संत नामदेवांच्या नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी या ओळी सार्थ ठरविल्या आहेत. गेली 40 वर्षे ते त्यांच्या कीर्तन सेवेतून समाज प्रबोधनाचं काम करत आहेत. गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक या तिन्ही राज्यात त्यांचे 3,500च्या वर कीर्तनाचे कार्यक्रम झाले आहेत. फक्त एक कीर्तनकार म्हणूनच नाही तर एक आदर्श शिक्षक म्हणूनही त्यांनी अनेक मनं उजळली आहेत. आजचे आपले पाहुणे आहेत श्री विष्णुबुवा शेडगावकर. ते VG शेडगावकर या नावानेही परिचित आहेत. गेली 40 वर्षे ते या कीर्तन क्षेत्रात आहेत आणि 42 वर्षे त्यांनी विद्याप्रसारक हायस्कूल मोर्जी येथे शिक्षक म्हणून ते कार्यरत होते. त्याचप्रमाणे या शाळेचं मुख्याध्यापक पदही त्यांनी भूषवलं आहे. त्यांनी कीर्तन आणि शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या भरीव अशा योगदानासाठी त्यांना अनेक प्रतिष्ठित असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यांना गोवा राज्य सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे गोवा राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांना सांस्कृतिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र नवी दिल्ली यांचा आदर्श शिक्षक पुरस्कारही प्राप्त झाला आहे. त्याचप्रमाणे शिक्षक विकास परिषदेचा राष्ट्रीय कीर्तन कलाभूषण पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे. त्यांचं एक कीर्तन विद्या मंदिरी हे पुस्तकही प्रकाशित झालं आहे. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत तुमचं आमच्या चॅनलवर. कसे आहात? ठीक. तुमच्याशी बोलायला सुरुवात करताना पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला कीर्तनाची आवड कशी निर्माण झाली? वास्तविक आमच्या घरामध्ये काही कीर्तनाचा वारसा नाही किंवा मी लहानपणापासून सुद्धा जास्त काही कीर्तनं बघितली नाही किंवा आम्हाला बघायला मिळाली नाहीत. पण तारुण्यामध्ये मात्र जेव्हा मी त्या ठिकाणी आपल्या श्री मोरजाई देवीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला त्या ठिकाणी आम्हाला 28 कीर्तनाचं आयोजन करायला लागायचं आणि त्यामुळं ती कीर्तनं एक वयस्क बुवा होते त्यांची ऐकायची संधी मिळाली. आणि आमच्या सुदैवानं योगायोगानं आमच्या मोर्जी गावामध्ये 1 महिन्यासाठी वास्तव्य करायला दत्तदास बुवा घाक हे प्रसिद्ध कीर्तनकार ते आले होते आणि आम्ही त्यांच्याकडे आलेले आहेत त्यांचा फायदा घ्यायचा म्हणून भजन शिकायला त्यांच्याकडे जात होतो. त्या बुवाची आमच्या कीर्तनं ऐकली मी. आता वयस्क झालेले आहेत, उच्चार व्यवस्थित होत नाहीत, जमत नाही म्हणून सहज बुवांना म्हटलं, माझ्या मनामध्ये विचारायला आम्ही शिक्षक आहोत, आम्ही सुद्धा कथा सांगू शकतो, थोडंसं संगीताचं ज्ञान आहे म्हणून सहज बुवांना विचारलं, बुवा म्हटलं मी कीर्तन केलं तर चालेल का? ते म्हणजे अवश्य, अरे कधीतरी उपयोगी पडशील माझ्या, तुला रिलीवर म्हणून मी अवश्य संधी देईन ना. केव्हा करणार आहेस कीर्तन? म्हटलं रामनवमीला करण्याचा विचार आहे. म्हटलं काय हरकत नाही, मी तुला पूर्वरंग आणि आख्यान लिहून देतो, तू तयारी कर. आणि त्याप्रमाणे त्यांनी मला ते पूर्वरंग आणि आख्यान दिलं, तयारी केली आणि माझं पहिलं कीर्तन रामाच्या जीवांवर आधारित, राम जयंतीवर आधारित त्या ठिकाणी होतं ते रामनवमीला मोरजाई मंदिरामध्ये. साधारण वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही ही सुरुवात केलीत? साधारण म्हणजे 1980 मध्ये ही सुरुवात केलेली आहे. 1953 माझा जन्म झालेला आहे, 27-28 वर्षे असं आलेलं आहे. जरा बघायला गेलं तर तशी उशिराच सुरुवात झाली, पण त्या पूरक म्हणजे कीर्तनकार होण्यासाठी पूरक इतर काही तुमच्या कला किंवा तुमच्या आवडी ह्याचं संचित तुम्हाला उपयोगी पडलं का? हो हो. याचं कारण असं आहे की मी भजन गात होतो, त्यामुळे अभंग वगैरे म्हणत होतो, त्यामुळे गायनाची आवड होती थोडीशी. आणि तसंच नाटकामध्ये काम करायचो, ती एक कला होती. आणि तिसरं म्हणजे मी शिक्षक असल्यामुळे मला त्या ठिकाणी वक्तृत्व जे आहे ती कलाही होती. चौथं म्हणजे मी संस्कृतचा आम्हाला त्या ठिकाणी विषय होता. SSC मध्ये आम्हाला, SSC मध्ये इव्हन कॉलेजमध्ये सुद्धा संस्कृत हा विषय होता. त्यामुळे संस्कृत याला महत्त्व, त्यामुळे संस्कृत, अभिनय, संगीत या आणि वक्तृत्व या सगळ्या जन्मजात म्हणतात तसं किंवा मला अवगत होत्या, त्यामुळे त्या उपयोगी पडल्या.
आता नवीन जे कीर्तनकार आहेत, जे आता मुलं तयार होत आहेत, नवीन कीर्तनकार, मग त्यांना तुम्ही काय सांगाल? त्यांना सुद्धा म्हणजे हे संस्कृतचं ज्ञान पाहिजेत, संगीताचंही ज्ञान पाहिजे. शिवाय त्यांनी त्या ठिकाणी आपलं जे वक्तृत्व आहे ते सुधारायचा प्रयत्न केला पाहिजे. भरपूर वाचन केलं पाहिजे आणि भरपूर श्रवणही केलं पाहिजे. मी स्वतः कीर्तनं जी आहेत आमची गोव्यामध्ये प्रत्येक वर्षी त्या ठिकाणी कीर्तन संमेलन आमचं असतं. कीर्तनकार स्नेह संमेलन आयोजित करतात. 44 वर्ष झाली, एक सुद्धा मी चुकवलं नाही. आपल्या कारवारपासून ते इकडे सिंधुदुर्गापर्यंत सगळीकडे ही आयोजित करण्यात आलेली आहेत, पण सगळी मी अटेंड केलेली आहेत. शिवाय त्या ठिकाणी अखिल भारतीय जी होती त्याच्यापैकी 2 मी अटेंड केलेली आहेत. त्यामुळे भरपूर कीर्तनं ऐकलेली आहेत. हो. तुम्ही शिक्षण म्हणजे कीर्तनाचं कुणाकडे घेतलं आहे? सुरुवातीला प्राथमिक धडे हे आमचे दत्तदास घाग यांच्याकडे घेतले आणि त्यांनीच मला त्या ठिकाणी कल्पना दिली की म्हणाले की आता आपल्या फोंड्याला त्या ठिकाणी कपिलेश्वरीमध्ये आपले कराडकर बुवा जे आहेत ते कराडकर बुवा येणार आहेत 1 वर्षासाठी. त्यांच्याकडे तू शिक्षण घे. ते माझे गुरु आहेत किंवा माझ्या गुरुस्थानी आहेत. मी त्यांचे वडील त्यांचे गुरु होते, पण यांनाही ते गुरुस्थानी मानायचे. ते म्हणाले त्यांच्याकडे तू, ही संधी आहे तुला 1 वर्षभर. आणि पेपरमध्ये मी त्यांनी दिली होती बातमी ती वाचली की 1 वर्ष मी या ठिकाणी वास्तव्य करणार आहे आणि ज्यांना कीर्तन शिकायची आवड असेल त्याने अवश्य कीर्तन शिकायला यावं. कोणत्याही प्रकारचं बंधन नाही, जातीपातीचं बंधन नाही, असं त्यांनी उल्लेख केला होता. आणि रात्रीची कीर्तनं ती शिकवायची. ते रात्री 10 ते 12 अशी ती वेळ होती कपिलेश्वरीला. मी त्यावेळेला संध्याकाळची मला शिफ्ट होती 1 ते 6 पर्यंत. 6 झाल्यानंतर मग सायकलनं मी त्या ठिकाणी आपल्या चोपडेमध्ये जायचो. तिथं एका ख्रिश्चनच्या घराच्या साईडला ती सायकल ठेवायचो. मग फेरीबोटीतनं शिवोली ते म्हापसा ते पणजी आणि पणजी ते फोंड्याला साधारण 9 वाजता मी पोचायचो. मग तिथं जवळच्या हॉटेलमध्ये काही थोडंसं आपलं खायचं आणि परत चालत, त्यावेळी आणखी सोय नव्हती, चालत मी कपिलेश्वरीला जायचो आणि मग तिथं 10 ते 12 बुवाकडे त्या ठिकाणी ते शिकायचं आणि त्यांच्याकडे तिथंच मी रात्री झोपायचो. असं 1 वर्षभर मी त्या ठिकाणी त्रास काढून शिक्षण घेतलेलं आहे कीर्तनाचं. आणखीन असे काही मग ते त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी ते आपल्या हे जे आपला कोल्हापूरचा जो मठ आहे त्याचे त्या ठिकाणी मग ते त्या ठिकाणी शंकराचार्य झालेले आहेत. अरे सर, कीर्तनकार जे असतात म्हणजे त्याच कीर्तनकार होण्यासाठी जे शिक्षण घ्यावं लागतं त्याबद्दलचं थोडं स्वरूप आम्हाला थोडक्यात सांगाल का? कीर्तनामध्ये काय असतं, सुरुवातीला मंगलाचरण असतं. रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी हा सुरुवातीला असतं नमन ते. त्याच्यानंतर मग त्याला जोडूनच त्या ठिकाणी सीताराम चरणी लक्ष लागो हे म्हणतात. काही जण बालकृष्ण चरणी लक्ष लागो असंही म्हणतात. घागवा म्हणायचे ते एरे कृष्णा तिरीच्या वसरणाऱ्या, हे एक बरं. आणि त्याच्यानंतर मग गजर असतो, राम 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 किंवा काय ते जो दैवत समोर असेल त्याच्या नावानं आपण करतो, दिगंबरा वगैरे जे असेल ते, किंवा देवी असेल तर त्या ठिकाणी जय जगदंबे वगैरे तो गजर. आणि गजर झाल्यानंतर मग त्या ठिकाणी जो अभंग जो आहे तो मूळ अभंग त्या ठिकाणी आम्ही घेतो. तो अभंग घेतल्यानंतर त्याच्यावरचं ते विवरण जे आहे सगळं निरूपण हे आम्ही साधारण 1 अर्धा पाऊण तास त्याच्यावर ते बोलतो आणि परत तोच अभंग परत घ्यायचा. जो सुरुवातीला घेतला त्याच्या दुसऱ्या चालीमध्ये, दुसऱ्या रागामध्ये तोच अभंग घ्यायचा आणि त्याला जोडून त्या विषयाला जोडून पुढं आख्यान सांगायचं. असे ते पूर्वरंग आणि उत्तररंग आख्यान असे ते त्याच्यामध्ये भाग असतात. आता मी जे कीर्तन करतो ते नारदीय कीर्तन निर्णय आले. हे आमची वेगळी पगडी आहे ना, हे नारदीय कीर्तन आहे. महाराष्ट्रामध्ये जास्त चालतं ना ते वारकरी कीर्तन, त्याने भरपूर टाळकरी वगैरे असतात नव्हे ते, त्यांच्यामध्ये जास्त आख्यान नसतं, त्यांचं जास्त हे निरूपणच असतं. आमच्यामध्ये अर्ध निरूपण अर्ध आख्यान असं आमच्या असतं. ते वारकरी आमचं हे नारदीय. तिसरं असतं ना त्या ठिकाणी तर ते राष्ट्रीय कीर्तन, म्हणजे राष्ट्रीय आपले नेते जे होऊन गेलेले आहेत, वीर होऊन गेले आहेत, मग ते सावरकर असतील असे जे आहेत नेते, लोकमराठी वगैरे, तर तशी जी आहेत नेत्यावरची आख्यानं ती आख्यानं सांगायची असते. ते राष्ट्रीय कीर्तनकार त्यांना आपण ओळखतात. रामदास स्वामीचे जे काही जे भक्त आहेत ते करतात कीर्तन, त्यांचं ते रामदासी कीर्तन असं म्हणतात. आणि गणपतीचे शिष्य जे आहेत, गणेश शिष्य, ते जे कीर्तन त्याला गाणपत्य असं म्हणतात. अशी कीर्तनाचे वेगवेगळे भाग आहेत त्या ठिकाणी. तुम्ही कोणते विषय जास्तीत जास्त तुमच्या कीर्तनामध्ये मांडता? आता खरं कीर्तनकार म्हटल्यानंतर कीर्तनामध्ये जास्त हा देव देवी वगैरे जे आहेत त्यांचं महत्त्व संतांबद्दलचं असतं, गुरुबद्दलचं असतं. पण त्याचबरोबर इतर ज्या गोष्टी आता चाललेल्या आहेत
त्या ठिकाणी त्याच्यावरही त्या ठिकाणी आम्हाला ते हे करावंच लागतं. एकदा काही आम्हाला विषय दिलेत ते आम्हाला त्या ठिकाणी आता लोकसंख्या आहे, त्याच्याबद्दल पर्यावरण आहे, असे आता हे सध्याचे जे विषय आहेत त्याच्याविषयी आम्ही तसंही आम्ही त्याच्यामध्ये उल्लेखही करतो किंवा स्पेशल काही वेळेला कीर्तनही तशी केलेली आहेत त्या विषयावर त्या ठिकाणी. किंवा आपली कुटुंब नियोजन आहे, जी राष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्या राष्ट्रीय समस्या ज्या आहेत त्याच्याबद्दलची जागृती ती आम्ही आमच्या कीर्तनात करत असतो. फक्त असं आमचं नावच हरिभक्ती परायण, भक्तीबद्दल आम्ही जास्त बोलायचं आहे. पण प्रेक्षक श्रोते जे असतात ते सगळेच काही भक्तीवाले असतात असं नाही, वेगवेगळे प्रकार त्यांच्यामध्ये असतात. त्यामुळे सगळ्यांची मनं ओळखून त्याप्रमाणे आम्हाला ते कीर्तन करावं लागतं. जास्त करून आता ज्या ठिकाणी संप्रदायाची सांप्रदायिक लोक आहेत अशा ठिकाणी मठामध्ये वगैरे त्या ठिकाणी जास्त भक्तिमय वातावरण असतं, गुरुमय वातावरण असतं, तिथं आम्हाला आमची ती भक्ती चालते त्या ठिकाणी. पण अन्य ठिकाणी त्या ठिकाणी सगळ्या प्रकारचे प्रेक्षक असल्यामुळे कुणाला संगीत आवडतं, कुणाला विनोद आवडतात, कुणाला आख्यान आवडतं. त्यामुळे त्या सगळ्यांचं लक्ष घेऊन त्याप्रमाणे आपण त्या कीर्तन ते करावं लागतं, ज्यामुळे त्या सगळ्यांना ते भावतं. राखावी बहुतांची अंतरे म्हणतात ना, ते सगळ्यांची ती अंतरे जी आहेत ती राखावी लागतात. नक्कीच. आणि तुम्ही एखादा विषय किंवा मांडायचा असेल किंवा इतरही वेळ म्हणजे तुमच्या कीर्तनासाठी जे वेगवेगळे विषय आहेत त्या सगळ्याची तुम्ही तयारी कशी करता? तयारी म्हणजे मी जे कीर्तन जेव्हा ऐकायला जातो कुठंतरी तर ताबडतोब ते घरी गेल्यानंतर परत जे काही मला आवडलंय, मला जे पाहिजे आहे ते पटकन टिप्पण करून घेतो. त्यामुळं रेफरन्सच्या वेळी मला तो बरा पडतं. पुस्तकंही कुठे आहेत मिळाले तर ती त्यांचाही घेतो त्या ठिकाणी मी. इव्हन आता ह्याच्यामध्ये मोबाईलमध्ये मिळतात बघायला, तिथेही त्यांची ऐकतो आणि ती घेतोच आहे. त्यामुळे सगळे ते हे करून किंवा आणखी कोणाकडून तरी जर माहीतच पाहिजे असेल तर मग एखाद्या म्हणजे इतर जे आमचे ओळखीचे आणि ज्येष्ठ असे जे कीर्तनकार आहेत त्यांच्याकडून हे जरा मार्गदर्शन घेतो. आणि सर तुम्ही इतकी वर्ष आता तुम्ही या क्षेत्रात आहात, कीर्तन करत आहात, तर तुम्ही शिकवता का कीर्तन विद्यार्थ्यांना? विद्यार्थ्यांना मी शिकवलंय, माझ्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना शिकवलंय, इतर सुद्धा बाकीचे जे आहेत त्यांना शिकवलेलं आहे त्या ठिकाणी. हो, आमची गणपुले किंवा आमची ही मोपाची जे आहे ती शेलार वगैरे त्यांना सुद्धा, किंवा आपले सोमा गवस वगैरे त्यांची मुलगी वगैरे तर काही मुलींना किंवा आमच्या शाळेतल्या मुलींना वगैरे शिकवलेलं आहे. हो. एक कीर्तनकार म्हणून वावरत असताना एखादा एक अविस्मरणीय असा अनुभव किंवा एखादा प्रसंग वेगवेगळे आलेले आहेत, चांगले आलेले आणि वाईट आलेले आहेत. नंदगड म्हणून गाव आहे, तिथं एकदा आम्ही गेलो होतो आणि त्यांनी आमचं कीर्तन ठेवलं बरोबर 5 वाजता संध्याकाळी. आणि त्यावेळेला 5 वाजता बरोबर त्या ठिकाणी रामायण सिरियल काहीतरी सुरू असायची आणि त्यामुळं प्रेक्षक त्यावेळेला कमी असायचे. अशा वेळेला आमचा मुद्दाम त्याने ठेवलं, कारण आमचं जरा माहीत नव्हतं नव्हे. त्यामुळे 5 ते 7 कीर्तनाच्या वेळेला लोक थोडे आमच्या दृष्टीनं, पण त्यांच्या दृष्टीनं जवळजवळ 1000भर लोक होते ते. त्या लोकांनी जेव्हा हे आमचं कीर्तन ऐकलं, त्यांना वारकरी कीर्तन ऐकायची सवय, आमचं हे नारदीय नव्हे, त्यांना ते आवडलं. ते म्हणाले रात्री लोक भरपूर येणार आहेत, पंचक्रोशीचे लोक येणार आहेत, तेव्हा यांचंच कीर्तन परत रात्री ठेवा. अरे तर ते म्हणाले नाही, आमची सगळी कीर्तनं ठरलेली आहेत रात्रभर, त्यामुळं संधी नाही. ते म्हणाले आमच्या बाकीच्यांना तुम्ही ड्रॉप करा, पण ह्यांना संधी दिलीच पाहिजे. आम्हाला हे कीर्तन इतरांना जरा ऐकू द्या, एक वेगळं कीर्तन आहे, असं कीर्तन आम्हाला ऐकायला मिळत नाही. आणि मग नाहीला जाणं, मग ते मला नाही त्यांना जायचं आहे, त्यामुळे आम्हाला देतो. आमचं असं काही नाही, आम्ही रात्री राहू शकतो, कीर्तन करायला हरकत नाही म्हटलं. आणि मग त्यांनी रात्री आमचं साधारण 12च्या दरम्यान ठेवलं, 12 ते 2, पण लोक भरपूर. आणि शेवटी मग कीर्तन संपल्यानंतर त्यांची तिकडची पद्धत ती दर्शन घेण्यासाठी एकदम ही गर्दी असते, जवळजवळ अर्धा पाऊण तास त्याच्यातच जातो. अरे म्हणजे असं पण झालेलं आहे की एकदम अचानक तुम्हाला विषय एखादा करावा लागलाय सादर, असं झालंय का? अचानक असं नाही, जास्त करून आमची तयारी करून आम्ही जातो ना, तेच जास्त अशी कीर्तनं केलेली आहेत. आता ऑन द स्पॉट कधी होतंय, नाही असं नाही. आता काय झालं, समजा शिवोलीमध्ये आम्ही गेलो, आमचे जे बुवा दत्तुवास घाक त्यांचं कीर्तन होतं शिवोलीला आपल्या सार्वजनिक गणपतीच्या वेळेला. त्यावेळेला आम्ही गेलो होतो कीर्तन ऐकायला, साध्या ड्रेसमध्ये आम्ही होतो, पॅन्ट आणि फक्त बंडी होती माझी, आणि आम्ही गेलेलो. घाकबुवा आले नाहीत, काहीतरी त्यांचं ते हे झालं होतं, त्यामुळे आले नाहीत. वाट बघितली 7ला कीर्तन होतं, ते 7-8 वाजले तरी बुवा नाहीत. आणि मग त्यांना कळलं की ते बुवा येणार नाहीत. आता बुवांना लोक आलेले आहेत आणि लोकांना कीर्तनाशिवाय परत पाठवणं त्यांना बरं वाटत नाही, म्हणून आपले मांद्रेकर जे आहेत, मग मंत्री झाले बघा, दयानंद मांद्रेकर, ते अध्यक्ष होते. ते आमचे मित्र
ते म्हणाले, बुवा तुम्ही जरा कीर्तन करता का? लोक आले आहेत, लोक आहेत, लोक जाणार नाहीत, लोकांना जरा कीर्तन ऐकायचं आहे, बुवा आले नाहीत, तुम्ही जरा कीर्तन करा. तर मी म्हटलं मी कीर्तन करू शकतो, पण माझ्याकडे ड्रेस नाही आहे. बरं, आता त्यावेळेला फेरीबोट होती. आता इथून मी फेरीबोटीनं जायचं आहे, परत घरी जायचं आहे, परत तो ड्रेस घेऊन यायचा, परत ती फेरीबोट मिळाली पाहिजे. इथे येईपर्यंत 9-10 वाजणार, लोक जाणार. ते म्हणाले तुम्ही कीर्तन करता ते सांगा. म्हटलं करायला काय हरकत नाही, पण या गोष्टी माझ्याकडे काहीच नाही आहे. टाळ नाही आहे, धड पगडी नाही आहे, उपरणं नाही, काय नाही आहे. त्यामुळे सगळी आम्ही व्यवस्था करतो. आणि त्यांनी मला तसंच बसा बघू मोटरसायकलवर बसवलं आणि घेऊन आपल्या त्या ठिकाणी मडगावकर बुवा जे आहेत, मुकुंद बुवा मडगावकर मठाधीश, त्यांच्याकडे मला नेलं त्या ठिकाणी. आणि त्यांच्याकडून सगळं सामान ते घेतलं, दिलं, धोत्रापासून ते सगळं. आणि येऊन मग मी त्या ठिकाणी येऊन कीर्तन, खरोखर लोक होते, कीर्तन केलं. आणि त्याच्यानंतर मग ते प्रत्येक वर्षी आम्हाला ती त्या ठिकाणी संधी द्यायला लागली कीर्तनाची. म्हणजे भागभाव ज्यामुळे ते रिलीवरनं उपयोगी पडशील, ते खरंच तिथं त्यांचे शब्द खरे ठरले. नक्कीच. काही याला उलटाही झालेला आहे. तिथं आम्ही कोरगावला एकदा आलो होतो, तर गावातले लोकही, त्यांनी तो जो कोण आयोजक होता तो आमच्या गावात राहणारा, त्यांचाच तो तिकडचा कोरगावकर, पण तो राहत होता आमच्या मोर्जीला. त्याला ती रात्र होती. त्याने आम्हाला सगळ्यांना टेम्पोमध्ये बसून सगळ्यांना आम्हाला नेलं तिकडे. तिकडे गेलो तर लोक सगळे काठ्या वगैरे घेऊन उभे, दांडे वगैरे घेऊन देवळाकडे. म्हणा काय प्रकार कळे ना, कुठं आहे तो? त्याला ते हे करायला शोधायला लागले, कुठं आहे तो? त्याला माहीत होतं तो मागच्या बाजूला त्या गर्दीमध्ये लपून राहिला, तो बाहेर येत ना. कुठं आहे तो? बाहेर ये, बाहेर. आम्ही खाली उतर. म्हणजे काय झालं? ते म्हणाले बघा, आम्ही आजची रात्र जी आहे, आजची रात्र आमची नाटकाची रात्र आहे, आणि याला आम्ही सांगितलं आम्हाला नाटकच पाहिजे, तरी याने मुद्दाम एक कीर्तन ठेवलेलं आहे. आम्हाला कीर्तनाबद्दल हे नाही, तुम्ही उद्या कीर्तन करा, आम्ही ऐकतो, पण आज आमची रात्र नाटकाची आहे, त्यामुळे नाटकच झालं पाहिजे. कीर्तन म्हणजे किलेस, नाटक म्हणजे एकदम नाटक म्हणजे नाटकच पाहिजे. भजन म्हणजे तळभजन, कीर्तन म्हणजे केलेस, नाटकच पाहिजे, असं म्हणण्याने आग्रह धरला. आणि कुठं आहे तो? कुठं? आणि त्याला माहीत होतं, त्यांनी पोलिसांना कळवलं होतं. पोलीस आले, 2 पोलीस आले, आणि तो म्हणाला आता तेव्हा तो बाहेर आला, पोलीस आल्यानंतर संरक्षण मिळालं ना, आणि मला आता करा कीर्तन. आम्ही म्हटलं नाही हो, लोकांना जर नको असेल तर आम्ही कीर्तन करणार नाही. त्या लोकांना सांगितलं तसं काय असेल तर आम्ही कीर्तन करत नाही. आम्ही परत तसेच परतलो. त्यामुळं असा अनुभव आलेला आहे. चांगला वाईट असे असतात. एकदा तर आता कशी मग सांगितलं, लोक येऊन चरण धरतात. तिकडे महाराष्ट्रामध्ये पद्धत आहे, कीर्तन संपल्यानंतर कोणी जे श्रोते असतात नव्हे, बुवाला नमस्कार केल्याशिवाय जाणार नाही किंवा चरण धरतात. आम्ही त्या ठिकाणी तरुण होतो त्यावेळेला, नुकताच शिकत होतो. ते तिकडे कास मरोडा वगैरे ना, त्या ठिकाणी ते कीर्तन होतं. आणि कीर्तन संपल्यानंतर आम्ही जेव्हा घालीना लोटांगण वंदिना चरण म्हणतो, त्यावेळेला खरोखर एक तरुणी आली आणि चरणावर येऊन चरण घट्ट धरले. आता मी तरुण आणि ती तरुणी, लोक सगळे जमलेले आहेत. मला काहीच कर, मी आपल्या एकदा डोळे मिटून आपलं म्हणत आहे, तर ती चरण सोडे ना. मग त्या लोकांनी तिला ओढून काढली अशी बाहेर. अरे बाजूला आम्हाला दर्शन घ्यायचं आहे करून ते तिला बाजूला केली. झालं. मग आम्ही जो आयोजक होता त्यांच्या घरी त्या ठिकाणी गेलो. तर त्या ठिकाणी एक माणूस आला आणि तो म्हणाला, बुवा तुमचं कीर्तन आमच्या मुलीला आवडलं, तुम्हीही आवडलात, जिनं चरण धरले त्या मुलीचा मी बाप आहे, तुमचं लग्न झालं नाही असं मी ऐकलेलं आहे, तुमचा काय विचार आहे? मी म्हटलं, बाबा रे सॉरी, थोडासा उशीर झालेला आहे. याचं कारण असं आहे, उद्या आमचं रजिस्ट्रेशन आहे, असं लग्न ठरलेलं आहे. खरंच लक्षात राहण्याजोगे अनुभव तुम्हाला यातून आलेले आहेत. त्यामुळे सगळ्या प्रकारचे अनुभव असतात कीर्तनकार म्हटल्यानंतर. तुमचं कीर्तन हे फार रंजक असतं, त्याचा अनुभवही आम्ही घेतलेला आहे. तर म्हणजे ही तुमची स्वतःची वेगळी शैली तुम्ही केली आहेत की कसं काय, की ते विषयानुरूप तसं होत जातं? एक म्हणजे काय, माझा स्वभाव जरा विनोदी आहे आणि कुठे कुठे विनोद मिळतात ते मी बरोबर पकडतो आणि कुठे कुठे त्यांचा उपयोग करायला पाहिजे तो बरोबर तो करतो. त्यामुळे लोकांना जरा ते कीर्तन आवडतं. आमच्या उसगावला दत्त जयंतीला आमचं कीर्तन होतं उसगाव कारखान्यामध्ये, दुपारचं होतं ते. दुपारचं कीर्तन झालं आणि ते लोक म्हणाले रात्री यांचंच परत आम्हाला कीर्तन पाहिजे. अरे त्यामुळे स्पेशल त्यांच्या ह्याच्यासाठी परत रात्री परत कीर्तन केलं. असे परत डिमांडही असतो काही वेळेला, आवडतं एकदम. त्याची एक छोटीशी झलक आम्हाला पाहायला मिळेल का? हो अवश्य. बार बार नहीं आवे अवसर, जाना तो कछु करले भलाई,
जाना तो कछु करले भलाई, बार बार नाही आवे अवसर. संत सुरदास महाराज यांचा हा अभंग आहे किंवा त्यांची ही रचना आहे. बार बार नाही आवे. बार या शब्दाचा अर्थ आमच्या गोव्यात जरा वेगळा होतो, कारण आपण कुठं जरी गेलो तरी आम्हाला बार बार बारच दिसतात, आणि त्या बारमधून जो बाहेर येतो त्याच्यावर अवसर येतो, मग त्यांना आम्ही सूरदास म्हणतो. गोव्याबाहेर तर अशी एक प्रतिमा तयार झालेली आहे की गोव्यात जिथं घर आहे तिथं बार आहे, आणि आता बारबालाही यायला लागलेले आहेत. पण आज बार या शब्दाचा अर्थ जो आहे, बार बार परत परत येत नाही. बार बार नाही आवे अवसर. अवसर याचा अर्थ आहे योग्य संधी, सुवर्ण संधी. ही परत परत येत नाही. जशी तुम्ही आम्हाला आता ही संधी दिली ती काय परत परत मिळत नाही. जेव्हा संधी येते तेव्हा त्या संधीचा आपण फायदा घेतला पाहिजे. गंगा वाहत जर आपल्या दारामध्ये आली असेल तर ती आम्हाला संधी असते त्या गंगेमध्ये स्नान करायची, त्या गंगेचं पाणी जे आहे ते साठवायची किंवा हातपाय धुवायची. ती एक संधी आहे. नुसतं पाहत राहिलो आणि जर संधी गेली असेल मागाहून पश्चाताप केला काही उपयोग नाही. म्हणून जेव्हा जेव्हा संधी येते, या लहान मुलं आहेत त्यांना संधी असते लहानपणीच आपली विद्या संपन्न करण्याची, विद्या ग्रहण करण्याची ती संधी असते, पण त्यांना महत्त्व माहीत नसतं. त्यांना खेळ आवडतो, अभ्यास आवडत नाही, मोबाईल आवडतो. महत्त्व केव्हा कळतं आम्हाला? म्हातारपणी कळतं. म्हातारपणी महत्त्व कळलं आणि जर आम्ही शिकायला गेलो स्कूल चले हम म्हणून, तर फक्त आम्ही विद्या त्या ठिकाणी साक्षर होणार, विद्यासंपन्न होणार नाही, कारण संधी गेली. माती जेव्हा ओली असते तीच आम्हाला संधी असते त्या मातीला आकार द्यायची. एकदा ती वाळली सुकली की मग आपण त्याला आकार देऊ शकत नाही, कारण संधी गेली. जेव्हा जेव्हा संधी येते त्या त्या वेळेला आपण त्या संधीचा फायदा घ्यायचा असतो. नरदेह ही आम्हाला मिळालेली एक संधी आहे. ही जर आम्ही संधी घालवली ती परत मिळणार नाही. एका आंधळ्याला एकच दरवाजा आहे आणि असं मोठं ते पटांगण आहे. याला सोडलं कुठं? त्या ठिकाणी जो दरवाजा आहे दरवाजाच्या पुढं सोडलेला आहे. आता आंधळा तो बाहेर जायला दरवाजा बघतो आहे, शोधतो आहे. असा तो सगळा शोधत 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 संबंध तो सगळं फिरलेला आहे आणि आता दरवाजाकडे आलेला आहे. आता त्याला संधी आहे जायची, बाहेर जायची किंवा दरवाजा मिळण्याची. पण त्याच्या आंधळेपणानं म्हणा, त्याच्या अज्ञानपणानं म्हणा, तो म्हणायला लागला, अरे बापरे, एवढा वेळ मी सगळं फिरतो आहे, अजून काही दरवाजा मिळाला नाही. हात दुखले, हात वळले, जर हात सोडूया आणि चालूया. म्हणून त्याला दुर्बुद्धी सुचली आणि हात सोडून तो गेला पुढे, दरवाजा सोडून पुढे पोचला पार करून. आणि आता म्हणतोय आता तरी मिळतो का बघूया. जेव्हा मिळाली होती संधी घालवली, आता परत जर तो दरवाजा पाहिजे असेल तर त्याला संबंध असा तो सगळा फेरा पूर्ण करावा लागेल. तसं 1,84चा फेरा फिरत 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 आपण ज्या दरवाजाकडे आलेलो आहोत तो दरवाजा म्हणजे हा नरदेह आहे. ही जर आम्ही संधी घालवली, कारण 1,84 फेरे 84 लक्ष फेरी पूर्ण केल्यानंतर मिळालेली संधी आहे ती परत मिळत नाही. आणि म्हणून या संधीचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. नराचा नारायण होण्याची किंवा या नरदेहामध्येच त्या ठिकाणी त्या नारायणाची प्राप्ती करायची, त्याची कृपा संपादन करायची, ही आम्हाला संधी आहे. ही संधी बार बार नाही यावी, ही परत परत येत नाही. म्हणून त्या संधीचा आपण फायदा घ्यायचा असतो. सर, तुमचं हे कीर्तन विद्या मंदिरी हे पुस्तक प्रकाशित झालं आहे, त्या पुस्तकाबद्दल आम्हाला थोडं सांगा. काय हे जे जे आपणाशी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकल जन असं म्हणतात. त्या पण आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना, आमच्यासारखेच तुम्ही कीर्तनकार व्हावेत या दृष्टीनं विचार केला. आणि जे मी आत्मसात केलं, ये कीर्तन विद्या मंदिरी, ई म्हणजे या कीर्तन विद्येच्या मंदिरामध्ये 1 वर्षभर मी आमच्या कराडकर बुवाकडून जे काही शिकलो ते, प्लस माझे घागबुवा त्यांच्या कीर्तनामध्ये काय शिकलो, हे सगळ्या इतरांमध्ये पोहोचावं, कायमस्वरूपात पोहोचावं या दृष्टीनं मी ते पुस्तक तयार करावं म्हणून मी 9 पूर्वरंग आणि 9 आख्यानं असलेलं असं ते पुस्तक तयार केलं. आणि त्याच्यानंतर मग आमचे मुकुंद महाराज मडगावकर जे आहेत बुवा, तर त्यांची प्रस्तावना आहे त्याला, आणि प्रमोद गणपुले सर त्यांच्या हस्ते आमच्या साहित्य संगमच्या कार्यक्रमामध्ये मांद्रेमध्ये आम्ही त्याचं प्रकाशन केलं होतं. म्हणजे जे कोणी कीर्तनकार आहेत किंवा कीर्तनाचा शिकू उद्देश एवढा, त्याच्यामध्ये 9 पूर्वरंग 9 आख्यानं आहेत. म्हणजे एखादा नवीन जर कीर्तनकार असेल, नवरात्र त्याला करायची असेल तर नवरात्रीमध्ये 9 दिवस तो कीर्तन करू शकतो, असं आहे ते.
म्हणजे खरंच हे लक्षात घेण्याजोगी ही बाब आहे. जे कोणी कीर्तन शिकतायत सध्या, शिकत आहेत किंवा ज्यांना आवड आहे ते निश्चितच या त्याचा फायदा घेऊ पुस्तकाचा शकतात. फायदा घेऊ शकतात. अ, तुम्ही कीर्तनकार म्हणून आता नावारूपाला आलेला आहात. गेली 40 वर्ष तुम्ही या क्षेत्रात आहात. त्या व्यतिरिक्त तुम्ही शिक्षक आहात. हो हो शिक्षक होतात हो या अगोदर. तर एक शिक्षक म्हणून वावरताना किंवा एक सामान्य व्यक्ती म्हणून सुद्धा जगताना तुमच्या या कलेचा काय तुमच्या जीवनशैलीवर प्रभाव आहे? एरवी माझं शिकवण्याचं जे हे शैली जी होती ती मुलांना आवडायचीच. पण जेव्हा मी कीर्तन शिकायला लागलो तेव्हा माझ्या भाषेमध्ये, माझ्या बोलण्यामध्ये आणि त्याच्याबरोबर भरपूर वाचन झाल्यामुळे ते एखादं काहीतरी जर उदाहरण द्यायचं असेल ते स्पष्ट करण्यामध्ये किंवा एखादा दाखला द्यायचा असेल, दृष्टांत द्यायचा असेल, त्याच्यामध्ये चांगली भर पडली आणि त्यामुळे उलट त्याचा फायदा झाला, मुलांना फायदा झाला. माझी प्रगती झालीच, मुलामध्येही. त्यामुळे जरा आणखी जरा त्याला माझा पिरियडमध्ये एकदम खुश व्हायचे मला. हो, नवीन काहीतरी ऐकायला मिळणार असं. मनोरंजनाचं एक आता माध्यमं बदलली आहेत. हो हो मनोरंजनाची साधनं बदलली आहेत, माध्यमं बदलली आहेत. आणि तुमचा हा 4 दशकांचा जो प्रवास आहे कीर्तनकार म्हणून, हो. त्यात तुम्हाला काय वाटतं की श्रोते जे आहेत त्यांच्यामध्ये कशा प्रकारची स्थित्यंतरं झाली आहेत? आता माझी 3,500च्या वर कीर्तनं झालेली आहेत गोवा, महाराष्ट्र आणि कारवारमध्ये. आणि माझी कीर्तने फक्त मंदिरापुरती मर्यादित न राहता मंदिरामध्ये झालीच, मठामध्येही झालेली आहेत किंवा होत आहेत. तसंच त्या ठिकाणी घराघरामध्येही झालेली आहेत, घरामध्ये सुद्धा झालेली आहेत, या तुमच्या घरामध्ये सुद्धा झालेली आहे. त्याशिवाय आपले शाळा, प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, हायर सेकंडरी कॉलेजमध्ये सुद्धा कीर्तनं झालेली आहेत. जेव्हा त्यांची ते ह्याचे NSS हे जे कॅम्प असतो बघा, तर त्यावेळेला मुद्दाम एक दिवस ते त्या ठिकाणी हा कार्यक्रम ठेवतात. आमच्या स्कूलमध्ये एकदा ठेवला होता सुरुवातीला. तेव्हा ती मुलं म्हणाली, आणि पहिलंच ठेवलं होतं 3च्या वेळेला लंच नंतर. ती पोरं म्हणाली, सर, त्या आपल्या प्रिन्सिपॉलना, सर तुम्ही 3 वाजता कीर्तन ठेवलं आहे झोपेच्या वेळेला. अरे म्हणाले, हो, तुम्हाला झोप यायला पाहिजे, मग कीर्तनी बैसता निधे नागाविले म्हणून मुद्दाम ठेवलेलं आहे. आणि ते म्हणजे काय, आमचे ते हेडमास्तर आहेत त्या स्कूलचे, म्हणून त्यांना एक संधी दिलेली आहे. जेव्हा त्या मुलांनी ते कीर्तन ऐकलं तेव्हा कीर्तन म्हणजे काय हे त्यांना कळलं. ते म्हणाले, सर, आम्हाला वाटलं होतं की कीर्तन हे म्हाताऱ्या माणसाने ऐकायचं, म्हाताऱ्या माणसाने करायचं, असं कीर्तन असतं, आम्हाला माहीतच नाही. याच्यापुढे तुमचं कुठेही कीर्तन असेल आम्हाला जरा सांगा, आम्ही मुद्दाम ते आवर्जून ऐकतो. आणि आता सुद्धा, यंदा सुद्धा आपल्या जी सरस्वती विद्यालयाची हायर सेकंडरीची जी मुलं आली होती त्यांनी मुद्दाम कीर्तनाचा कार्यक्रम ठेवलेला होता. अनेक ठिकाणी मग असं ज्यावेळी कॅम्प वगैरे असतात मुद्दाम त्या ठिकाणी ठेवतात ते. अरे वा, खूप छान. आणखीन एक असं विचारायचं होतं तुम्हाला की तुम्ही आता हे जे माध्यम आहे कीर्तनाचं ते खरं तर हरिभक्तीविषयी जास्त, देवाच्या भक्तीविषयी जास्त आहे. तर तुम्ही केलेल्या एखाद्या प्रबोधनामुळे एखाद्या श्रोत्यावर, एखाद्या भाविकावर त्याचा काही असा परिणाम झाला आहे का? म्हणजे तुमच्या माहितीनुसार. सावंतवाडीमध्ये विठ्ठल मंदिरामध्ये माझं कीर्तन होतं आणि तबलजी त्यावेळी त्या ठिकाणी बंड्या म्हणून प्रसिद्ध आपले तबलजी आहेत ना, तर ते त्यावेळी होते. आणि मी त्यावेळी विषय बोलता बोलता ओघाओघांना त्या ठिकाणी आपलं त्या ठिकाणी हे धूम्रपान जे आहे त्या धूम्रपानाबद्दल मी सांगितलेलं होतं की आपण जे धूम्रपान म्हणजे सिगरेट जे आपण सिगरेट ओढतो, आतमध्ये जातो काय फक्त धूर. आपण जी आग लावतो ती त्याला सिगरेटला नव्हे तर आपल्या संसाराला ती आग असते. जे आपण आतमध्ये तो धूर जातो, आपण एरवी आपल्या घरामधला धूर आहे तो बाहेर किंवा गाडीचा धूर हा बाहेर जातो. इथं आपण उलटं तो धूर आतमध्ये घालतो. त्यामुळे आतमध्ये गेल्यामुळे त्याने आपल्याला अल्सर, कॅन्सर असे रोग होतात. म्हणजे त्यामुळे फायदा काही नाही, आमचा पैसा फुकट जातो, आयुष्य जे आहे ते कमी होतं, तब्येत जी आहे ती बिघडते. म्हणजे फायदा काय येत नाही, प्लस हे सगळं आहे ते मायनसच आहे. एवढंच नाही, ज्यांनी ते लिहिले आपल्याला तयार केलं आहे सिगरेट, ते त्या पाकिटावर स्पष्टपणे लिहितात स्मोकिंग इज इंजिरियस फॉर हेल्थ म्हणून, तरीसुद्धा आम्ही ओढतो आणि आमचं आयुष्य जे आहे ते आम्ही फुकट घालवतो. हे जेव्हा त्या तबलजीनं ऐकलं ते संपल्यानंतर म्हणाला, बुवा, खरं म्हणजे मी दिवसाला एकच जेवल्यानंतर जरा एक सिगरेट ओढायचो, पण आता मी तुमचं ऐकलं ठरवलं आहे ती सुद्धा मी आता ओढणार नाही. शाळेमध्ये आमच्या मुलांना मी हा विषय सांगत होतो सहज प्रेयरच्या वेळेला. आणि आमचे ख्रिश्चन बॅरेटो म्हणून एक शिक्षक होते आणि ते एकदम स्मोकर, एकसारखे सिगरेट ओढणार, दिवसाला 2-2 पाकिटं आणणार असे ते. त्याने ऐकलं आणि ते म्हणाले, सर, तुमच्या आईनं ऐकला,
आईच्या नायन सिगरेट सोडली. अरे वा. असे काही आहेत बाबा की ज्याच्यावर तसा तो परिणाम झालेला आहे. शेवटी आपल्यावर अवलंबून आहे, आपण त्यांना कसं ते स्पष्ट करून सांगतो. खरंच मानसिकता मग बदलू शकते. खरंच खूपच छान. आणि त्या माणसाने ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं हेही तितकंच चांगलं. त्या आणि असे अनेक लोक असतील जे तुमच्यापर्यंत पोहोचू शकले नसतील. पण 28 वर्ष नवरात्र जे आहे ते आपल्या परभणीमध्ये करतो. ऐकणारे प्रेक्षक जे आहेत हे सगळे हाय लेवलचे आहेत, हाय एज्युकेटेड, उंच पोस्टावर असलेले, ज्याच्यामध्ये आपले सेवानिवृत्त असे न्यायाधीश आहेत, प्रिन्सिपल आहेत, हेडमास्टर किंवा डायरेक्टर, डेप्युटी डायरेक्टर अशी मंडळी असते. ती समोर त्यांच्यासमोर कीर्तन करणं म्हणजे वास्तविक आमच्यासारखे नाही, पण ते अजूनही आम्हाला सांगतात तुम्हीच आम्हाला पाहिजे. 28 वर्ष झाली. अरे वा. म्हणजे कल्पना करा, 243 कीर्तनं झालेले आहेत एकाच ठिकाणी. आणि ती सगळी माणसं न चुकता बसून, आणि ते कसं शिस्तबद्ध असतं, देहाचे कान करून ही माणसं सगळी ऐकत असतात. चांगला प्रतिसाद असतो आम्हाला. त्यामुळे आम्ही हे करत नाही, आम्ही मुद्दाम ते स्वीकारतो, कारण प्रेक्षक चांगले असतात. नक्कीच. त्यामुळे कीर्तनाला लोक येत नाही असं नाही, येतात. हो, फक्त आपलं कीर्तन जे आहे ते जरा थोडंसं रंजक झालं पाहिजे, कालानुरूप त्यात बदल पण करता आले पाहिजे. म्हणजे काय चाललेलं आहे, मग ते राजकारण असो काय असो, की आपण हळूच ते नकळत चिमटे काढायची, जास्त हे करायचं नाही, सहज जाता जाता तो जरा झलक करायची, असं आहे ते. तुम्ही आत्ताच म्हणालात की सलग तुम्ही 28 वर्ष त्याच ठिकाणी करताय परवरी. मग तसं आणखीनही गोव्यात इतर अनेक ठिकाणी, जवळजवळ काही ठिकाणी माझी 30 वर्ष झाली, काही ठिकाणी 40-42 वर्ष झालेली आहे. म्हणजे सुरुवातीपासूनच एकदा सुरू झालं की बुवा तुम्हीच पाहिजे, आणखी बदल नाही, आणि सांगणार नाही, तुम्ही यायचं. असं कोण फिक्स, आमची रामनवमी फिक्स आहे, दत्त जयंती फिक्स आहे, किंवा आपलं गुढीपाडवा तो फिक्स आहे. सगळे जे आमचे कार्यक्रम जे आहेत ते सगळे फिक्स. काही ठिकाणी कित्येक वर्ष झालेत. श्रावणातले जे सोमवार आहेत ते फिक्स आहेत. त्यामुळं एकाच ठिकाणी आम्ही, वास्तविक अनेक ठिकाणी आपण बघतो बदल असतो, पण ते आम्हाला म्हणत नाही, आम्हाला तुम्हीच पाहिजे, असं असतं ते. पुढे काय करणार आहात, म्हणजे काय मानस आहे या पुढच्या वाटचालीसाठी, तेही आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. काही इच्छा, काही स्वप्न? आमचा हा कीर्तनाचा वारसा जो आहे तो आमच्या पुढच्या पिढीनं त्या ठिकाणी असा चालवावा. जरी कीर्तनाला लोक आलेत किंवा नाही आलेत, आपण जर चांगलं जर कीर्तन केलं असेल तर अवश्य आम्हाला त्या ठिकाणी प्रेक्षक जे आहेत प्रेक्षक मिळतात, प्रतिसाद मिळतो, भरपूर निमंत्रणं मिळतात, आणि त्याशिवाय प्रसिद्धीही मिळते. दोनही मिळतात, मानही मिळतो आणि धनही मिळतं. त्यामुळे मानधन दोन्ही गोष्टी आपल्याला मिळतात. तेव्हा या ठिकाणी कीर्तनाच्या बाबतीत लक्ष घालून विद्यार्थ्यांनी चांगलं यश संपादन करावं, आणि ही जी आमची कीर्तन कला जी आहे ती टिकवावी, अशी आम्ही जसं आजपर्यंत त्या ठिकाणी जसं रक्षण केलेलं आहे, तसंच त्यांनी त्या ठिकाणी आमच्या संस्कृतीचं रक्षण करावं अशी अपेक्षा बाळगतो. नक्कीच सर. तुमच्या या अशा आणि या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही तुमचा मौल्यवान असा वेळ आमच्यासाठी काढलात, मुद्दामून आलात, आणि खूप छान असा तुमचा प्रवास आम्हाला उलगडून दाखवलात. त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हाला ऐकायला नेहमीच आवडतं, आणि आज तो सगळा प्रवासही जाणून घेता आला, याचा खूप आनंद आहे. आशा करते आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. अशा छान छान व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू लवकरच. धन्यवाद.